नमस्कार मंडळी, करता शेतकरीच्या या 21व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत, मनपूर्वक स्वागत. असं कृत्रिम बोललं की जरा बरं वाटतं. काल ज्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटत होता, त्याच गोष्टीचा आज जर अपमान वाटत असेल, तर किती बदल म्हणावं. मला जरा पहिलं कोणी म्हणायचं, हे पोरगं लय हट्टी आहे. म्हणजे जेव्हा पोरगं लहान होतं तेव्हा. आणि मला असा अभिमान वाटायचा, आपली छाती अशी फुगायची की आपल्याला हट्टी म्हणतात. मग आपण जास्तीत जास्त हट्ट करायला लागायचो. आणि नकळत आपण काही कोणत्याही झोली अंगावर घेऊन वागत होतो आणि त्याच्यातच आपलं आयुष्य जातं. फक्त आपल्याला नीट कोणी सांगायला नाही म्हणून. पण किमान सांगायला भेटल्यानंतर, सांगणारा भेटल्यानंतर जर आपण ते नीट त्याचं अवलोकन केलं, नीट समजून घेतलं आणि आपल्यात जर बदल केला ना, तर आपल्यालाच बरं वाटतं. आज मला बरं वाटायला लागलं की काल ज्याचा मला फुक्कट अभिमान होता का, त्याचा मला आज अपमान वाटतो. आणि मी आता त्या हट्टाशी नातं पण सांगणार नाही. पण दोन्ही पण असेच असते ना, जिद्दी पण असा असतो आणि हट्टी पण असा असतो. दोन्हीमध्ये पण च असतो. पण त्या च मध्ये काहीतरी फरक आहे. आपण काय म्हणजे आपल्याला भाषेचं हे नाही, च आणि च ह्याच्यामध्ये फार काही आपल्याला हे नाही. म्हणजे च म्हणजे काय आणि च म्हणजे काय असा भेद नाही. पण त्या च मध्ये गुरुची बारीक काहीतरी दिसतंय, जरा ते आम्हाला सांगता आलं तर बघा ना. तू एकदम बरोबर बोललास की तो जो च आहे तो फार महत्वाचा आहे. बघा, आपल्याला जेव्हा एखादी इच्छा मनात निर्माण होते तेव्हा आपण असं म्हणतो की मला हे हवं, ही इच्छा आहे, मला हे हवंच. च लागला की काय काय वाढतं बघूया आपण. इंटेन्सिटी वाढली, तीव्रता वाढली. त्याचबरोबर म्हणजे त्यातला जोर वाढला. आणि मी जर म्हटलं की ते मलाच हवंच, मग काय झालं? मलाच हवंच म्हणजे हट्ट झाला तो. हट्ट. म्हणजे मेरी नाही तो किसी की नाही असं झाल्यासारखं. आता बघा, हे मला आत्ताच हवंच, बापरे, म्हणजे आता स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. आणि हा जो च आहे हा हट्टी अशासाठी की तो मागणी करत असतो सारखा. हो 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 हो. म्हणजे मागणी ही फक्त वस्तूची नसते. मला सुख हवंच, मला आदर हवाच. हो हो, बरोबर आहे. हो. म्हणजे जेव्हा आपलं मन मागणीच्या ट्रॅकवर जातं की आता हे दे, नाहीतर आता हे मला हवंच, नाहीतर, त्यावेळेला आपण त्याला हट्टीचं म्हणतो. बघा, पण आता दुसरा जो च आहे तो जिद्दी आहे आणि तो निर्धाराचा आहे. निर्धाराचा. हो हो हो. हा निर्धाराचा च जो असतो की नाही, तो स्वतः पहिल्यांदा कामाला लागतो. दुसऱ्यांनी मागणी पूर्ण होईपर्यंत वाट पाहत नाही. हो हो. आपल्या महाराष्ट्रामधला असा निर्धाराचा सगळ्यांना माहिती असलेला च हा लोकमान्यांकडून आलेला आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तिथे च आहे. पण याच्या पुढे लोकमान्यांनी म्हणजे त्या वाक्यात न म्हटलेलं पण त्यांच्या जीवनाकडे पाहून आपल्याला समजू शकतं अशी पुढची वाक्य काय आहेत बघा, किंवा पुढचे शब्द काय आहेत बघ, की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, सततच्या नियोजनबद्ध परिश्रमाने, सर्वांसाठी, सर्वांसोबत. सततच्या नियोजनबद्ध परिश्रमाने सर्वांसाठी, सर्वांसोबत. म्हणजे जिद्द आली. ही जिद्द आहे. हा, बरोबर. एकट्याचं नाही, माझं नाही, माझा म्हणजे सर्व भारतीयाचा अशा अर्थ. बरोबर, सर्वांसाठी, सर्वांसोबत.
म्हणजे इथे ही जिद्द झाली. हो, हा या चचं रूपांतर तो जिद्दीशी नातं सांगणारा च झाला. हो. कारण इथे सुरुवात स्वतःपासून आहे. हं? आणि त्यामध्ये स्वतःला ते ध्येय पूर्ण करण्यासाठीचं साधन मानलेलं आहे. हो बरोबर. हा हट्टीचं मध्ये कसं आहे ना, माझं साध्य आहे ती गोष्ट मिळवणं. हे मला हवंच, ते मला हवंच. हां, म्हणजे माझं ते साध्य आहे, बरोबर. आणि इथं मी ते उद्दिष्ट मिळवण्यासाठीचं काय साधन आहे. बरोबर. म्हणून हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. असं जेव्हा शिवाजी महाराज म्हणतात तेव्हा ते स्वतःला प्रयत्नांचं साधन समजतात. म्हणून शिवाजी महाराजांचा जो आहे तो निर्धाराचा च आहे. आता ज्या वेळेला निर्धाराचा आणि जिद्दीचा च असतो त्यावेळेला बघा काय होतं. मी समजा निर्धाराने नियोजनपूर्वक कामाला लागलो. मी आशावाद आणि प्रयत्नवाद यांची सांगड घातली. मी अशा पद्धतीने पुढे पुढे जात असताना दोन शक्यता आहेत. मला यश मिळेल किंवा मला अपयश मिळेल. ठीक आहे. आता जर मी या निर्धारीच वरती आहे, जिद्दीवरती आहे आणि मला अपयश मिळालं तर मी असं म्हणणार नाही की मी अपयशी ठरलो आहे. मी म्हणेन की माझ्या वाटेत या टप्प्यावर मला अपयश आलं आहे. एवढ्यापुरतं. आणि म्हणून दोन विचार आपण लक्षात घेऊया. एक विचार म्हणतो मी अपयशी ठरलो आहे. दुसरा विचार म्हणतो की माझ्या वाट्याला अपयश आलंय. म्हणजे मी अपयशी नाही, माझ्या वाट्याला त्या घटनेनं किंवा त्या कामात अपयश आलंय तितक्या पुरतं. हा, त्या टप्प्यावर. पण मी जेव्हा हट्ट या ट्रॅकवर असेल ना विचारांच्या, त्यावेळेला माझा हट्ट पूर्ण झाला नाही, माझी मागणी मान्य झाली नाही, तर मग मीच अपयशी किंवा त्याच्यामुळेच किंवा नशिबामुळेच. म्हणजे एका चतून दुसऱ्या हट्टीची निर्मिती झाली की नाही. माझ्यामुळेच, त्याच्यामुळेच किंवा नशिबामुळेच. खास करून आमच्या नाटकाच्या याच्यामध्ये असतं पाहते. आम्ही ज्यावेळेस स्पर्धेला जायचो ना अगोदर, आणि जर समजा आम्ही नंबरात नाही आलो किंवा आम्ही काय म्हणायचो की पार्सलिटी झाली. परीक्षक काय कोण होते रे ते परीक्षक, त्याला काय कळत होतं, आणि ती यावं का पहिली, तिच्यामध्ये काय होतं असं. आणि शेवटी ना आपला दिवसच नव्हता. आपला दिवसच नव्हता. म्हणजे ज्या वेळेला निर्धारावरती असतो ना माणूस आणि त्याला अपयश येतं की नाटकाच्या त्या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस मिळालं नाही. मग त्याचा आपण अभ्यास केला, का नसेल मिळालं. त्याच्यामधले जे आपल्या नियंत्रणाखाली असलेले घटक आहेत त्याच्यावरती मी पुढच्यासाठी काम केलं. ते तपासले, ते कळले, लक्षात आलं. बरं, हे करत असताना मला दुःख झालं, पण माझा टेन्सोमीटर मी त्या टोकाला जाऊ दिला नाही. हे जर मी केलं त्यावेळेला तर मी अपयश आलं तरी उद्ध्वस्त होत नाही. बरोबर. आणि अपयश ही माझ्यासाठी तात्पुरती माघार ठरते. म्हणून इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत. एक आहे फेल्युअर आणि दुसरा आहे सेटबॅक. सेटबॅक याचा अर्थ तात्पुरती माघार आणि अपयश याचा अर्थ फेल्युअर. आता फुल स्टॉप. म्हणजे सेटबॅक म्हणजे ठरवून माघार. म्हणजे हा ठीक आहे, म्हणजे मला आता ना पाठी जायला लागतंय बाबा, पण दोन पावलं मागे येईल, दोन पावलं मागे ये, असं मी ते घेणार. पण फेल्युअर याचा अर्थ ते कायमचं अपयश या अर्थाने मी घेणार. पाठच फिरवणे. म्हणजे निर्धाराच्या ट्रॅकवरती
अपेक्षेच्या ट्रॅकवरती जेव्हा मी असतो त्यावेळेला मी अपयशाने स्वतःला भावनिक दृष्टीनं उद्ध्वस्त बनवत नाही. त्याचबरोबर ज्या वेळेला यश माझ्या वाटेला येतं, माझ्या प्रयत्नानंतर त्या यशाने मी हुरळूनही जात नाही, म्हणजेच नील टेन्शनला पण जात नाही. हो हो हो. म्हणजे मी यश आणि अपयश त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांना व्यवस्थित पद्धतीने सामोरा जाऊ शकतो, हाताळू शकतो, मॅनेज करू शकतो. आता थोडं हट्ट आणि मागणी या ट्रॅकवर येऊ. हट्ट आणि मागणी पूर्ण झाली तर माझे हात गगनालाच पोचतात. हो हो हो. पुराणातलं एक सुंदर उदाहरण तुम्ही ते सांगू शकता. मला असं वाटतं की ती कैकेयीची मागणी ही हट्टात आणि तिला त्या रामाला वनवास हा तिची मागणी मान्य होणे आणि ती पूर्ण झाली. तेव्हा तिचा हात, तिला असं वाटलं की मला सगळं मिळालं. पण आता त्याच्यातलीच गंमत बघ की तिथे निर्धाराच्या ट्रॅकवरती ना तिचाच मुलगा भरत आहे. त्याला दुःख झालंय आणि त्याच्या मनासारखं घडलेलं नाही, बरोबर. पण तो स्वतःला थोडासा रामाच्या मदतीनं पण स्वतःला तो जिद्दीच्या ट्रॅकवर आणतो आणि तो म्हणतो की मी हे कर्तव्य करेन, तू जोपर्यंत परत येत नाहीस तोपर्यंत मी या राज्याचा अतिशय चांगलं व्यवस्थापन करेन, सांभाळ करेन. आणि त्यानं तो सांभाळ केला. नुसता सांभाळ केला नाही, त्याने प्रभू रामचंद्र परत येईपर्यंत त्याने त्या राज्याचं संगोपन सुद्धा केलं. म्हणजे तो निर्धाराच्या फक्त स्वतःची मोहर नाही ठेवली त्यानं, बरोबर. हा, त्याने ती मोहर ठेवली नाही. याचं कारण असं होतं की तो स्वतःला साधन मानत होता. आणि तो जेव्हा स्वतःला साधन मानत होता, साध्य त्याने काय ठेवलं होतं, स्वतःच्या पलीकडचं. म्हणून निर्धार जेव्हा असतो तो अप्पलपोटा नसतो, तो आत्मकेंद्रित नसतो. हट्ट हा अप्पलपोटा आणि आत्मकेंद्रित असतो. भरत होता ना, तो अप्पलपोटा आणि आत्मकेंद्रित नव्हता. आणि त्याचं जे ध्येय होतं ते त्याला अतिशय स्पष्ट होतं त्याच्यासमोर. म्हणून मागणी जेव्हा पूर्ण होते तेव्हा माणूस हुरळून जातो, जसं कैकेयीचं उदाहरण घेतलं. आणि मागणी ज्या वेळेला पूर्ण होत नाही तेव्हा माणूस भावनिक दृष्टीनं स्वतःला अगदी उद्ध्वस्त करून टाकतो. मग तो म्हणेल की माझ्यामुळेच, त्यामुळे त्याचा टेन्सोमीटर डिप्रेशनच्या बाजूने जाईल. तो म्हणेल त्यांच्यामुळेच, म्हणजे जसं परीक्षकांनीच मुद्दामून मला हे केलं, किंवा मॅच खेळत असेल तर अंपायरनं चिकी खाल्ली आणि मला आऊट दिलं. मग ह्याच्यामुळेच असं म्हटलं तर त्याचा टेन्सोमीटर संतापाच्या दिशेने जाईल. आणि नशिबामुळेच असं म्हटलं तर त्याचा टेन्सोमीटर चिंता आणि भीतीच्या दिशेने जाईल. म्हणजे आधी जे आपण टेन्सोमीटरचे 3 प्रकार पाहिले, त्याच्या टोकाला माणूस कधी जाईल, जेव्हा तो मागणी आणि हट्ट या पातळीवरती त्याचे विचार जातील, त्याचं मार्गक्रमण त्या यानं चालू असेल. मग आता महत्वाचं काय, ओळखायचं कसं की कोणताच हट्टाचा आणि कोणताच जिद्दीचा. जो प्रयत्नांवरती आधारलेला आहे, जो स्वतःपासून सुरू होतो, स्वतःच्या प्रयत्नांपासून सुरू होतो, ज्याचं ध्येय आत्मकेंद्रित आणि अप्पलपोट नसतं, म्हणजे स्वार्थी नसणे, पूर्ण स्वार्थी नसतं, स्वार्थाबरोबर परमार्थाची सांगड घालणारं असतं, बरोबर. जो यशाने हुरळून जात नाही, अपयशाला माघार मानतो, असा जर विचार जात असेल तर तो जिद्दीचाच. हो, बरोबर. म्हणजे तो पॉझिटिव्हच एक खऱ्या अर्थानं, म्हणजे मानवाच्या दृष्टिकोनातून त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणू, त्याला सकारात्मक म्हणू, जे शब्द वापरायचे, त्याला विधायक म्हणू, इंग्रजीमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह म्हणू. तो जो आहे तोच आपल्याला हवा, बरोबर. पण हट्टीच जो आहे
की मला हे आता मिळालेच पाहिजे आणि नाहीतर ना काय पुढे काय बोलणं करावं, हे म्हणजे हे, याच्यात एवढा सुद्धा फरक पडणार नाही. मग भले हा हट्ट मला माझ्या उद्दिष्टापासून दूर नेत असेल, भले त्या हट्टामध्ये माझंच दुःख असेल, तरी सुद्धा मी विचार करण्याची ती पद्धत सोडतच नाही. म्हणून हट्टाचा जो विचार आहे, तो जो ट्रॅक आहे, मागणीचा जो ट्रॅक आहे, तो परिणामांमध्ये सुद्धा वाईट परिणाम त्या व्यक्तीसाठी आणि इतरांसाठी ते परिणाम देण्याची शक्यता वाढवतो का नाही? हो हो. पण सर, हे जे हट्टीपणा आहे हा स्वभावावर पण अवलंबून असतो का? हो, काही प्रमाणात असतो. पण स्वभाव म्हणजे काय? विचार करायची पद्धत, बरोबर? विचार करायच्या पद्धतीमधून निर्माण झालेल्या त्याच त्या भावना, सवयीच्या, आणि त्याच्यातून निर्माण झालेलं वर्तन म्हणजे स्वभाव. म्हणजे स्वभाव हा विचार करायच्या पद्धतीपेक्षा कुठं वेगळा आहे? बरं, विचार काम न झाले, फक्त काम नाही झाल्यामुळे हे सगळं घडतं. अगदी बरोबर. न ओळखल्यामुळं की माझ्यामध्येच एक जिद्दीचा ट्रॅक आहे आणि एक हट्टाचा ट्रॅक आहे, माझ्यामध्येच एक अपेक्षेचा ट्रॅक आहे, एक मागणीचा ट्रॅक आहे, माझ्यामध्येच एक जिद्दीचं आहे, एक हट्टीचं आहे, माझ्याकडेच एक डोळस साहस करणाराचं आहे आणि एक आंधळं धाडस करणाराचं आहे. आणि मग तू म्हणशील मला की मग ओळखून काय करायचं? तर गंमत अशी आहे यातली की ओळखलं की अर्ध काम होतं. ओळखायलाच वेळ जातो. ओळखता येण्यासाठी स्किल लागतं का काही? काय असतं, आपण जे अगदी पहिल्यापासून बोलतोय, स्वतःच्या विचारांच्या कडे थोडेसे दूरस्थ होऊन पहा. आपण त्रयस्थ आणि तटस्थ आणि दूरस्थ असे वेगळे केले होते. बघा, पुन्हा एकदा डोक्यात घेऊ आपण, कारण आपण हे विसरतोच नेहमीच. दूरस्थ याचा अर्थ ते माझे विचार आहेत, परंतु मी त्या विचारांपासून थोडा दूर होऊन त्यांच्याकडे पाहत आहे, शिकण्यासाठी पाहत आहे, समजून घेण्यासाठी पाहत आहे, बदलण्यासाठी पाहत आहे. त्रयस्थ आणि तटस्थ याचा अर्थ असा की मी त्यांच्याकडे ना ते विचार तिथे चालले आहेत आणि मी आहे असा बघतोय. पण इथे मी जेव्हा दूरस्थ म्हणून पाहतो तेव्हा त्या विचारांच्याकडे मी सामुग्री म्हणून पाहत आहे, रिसोर्स म्हणून पाहत आहे. सामुग्री कशाची? तर माझ्यामध्ये चांगला बदल घडवण्याची सामुग्री म्हणून मी माझ्या विचारांकडे पाहतोय, म्हणून मी माझ्या भावनांकडे पाहतोय, म्हणून मी माझ्या वर्तनाकडे पाहतोय. म्हणून जो दूरस्थ आहे तो सामुग्री म्हणून पाहत असतो, जो तटस्थ आहे ना तो कदाचित त्या विचारांच्याकडे कचरा म्हणून पाहिल, आणि जो दूरस्थ आहे तो म्हणेल की हा कदाचित आज मला कचऱ्यासारखा दिसणारा विचार आहे, पण त्या कचऱ्यासारख्या दिसणाऱ्या विचारामधून सुद्धा उद्या माझा कलात्मक विचार येऊ शकतो. म्हणजे तो जरी दूरस्थ असला तरी तो सामुग्री म्हणून प्रत्येक विचाराला वापरतो. असं जर झालं तर आपण त्या अपेक्षेच्या आणि जिद्दीच्या ट्रॅकवरती राहू. म्हणून जो जिद्दी माणूस असतो तो बघ वेगळ्या पद्धतीनं कम्युनिकेट करतो, त्याची संवाद साधण्याची शैली वेगळी असते, ती कृतीवरती आधारित असते, ती स्वतःमधल्या बदलावरती आधारित असते. आणि जो हट्टी असतो ना तो आक्रस्ताळा होऊ शकतो, किंवा हट्टी असेल तर तो रुसून घुमा होऊन एकटाच बसू शकतो, बरोबर? आणि तो नेहमी हट्ट पूर्ण होण्याची वाट पाहत असतो. तिथपर्यंत जिद्दी माणसाने वाट खोदायला सुरुवात केली असते, तो पुढे निघून गेलेला असतो. म्हणून हा जो आपला ट्रॅक आहे कोणता? जिद्दीचा, अपेक्षेचा, हा स्वतःमधल्या बदलावरती आधारलेला ट्रॅक आहे. वा, सुंदर आहे. पण तुम्ही हे सगळं सांगताय बदलाचं, बदल 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 बदल,
एकट्यानं बदलून काय करायचं? काय करायचं? हा, भोवताल काही बदलतच नाही. कोणी बदलायला तयार नाही, माणसं बदलत नाहीत, भोवताल बदलत नाही, परिस्थिती बदलत नाही. आणि मग मी मी एकटा बदलून काय करू? मी लय वेळा बदलण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा बाकीचे बदललेले नसतात ना, तेव्हा मग मी पुन्हा परत त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न म्हणजे व्हावंच लागतं मला. चालं का? व्हावंच लागतं मला. झाला हट्ट चालू. हां, पण ना हा आपल्या समोरचा खूप कॉमन प्रश्न आहे. सगळेच जण विचारतात की जग बदलत नाही, परिस्थिती बदलत नाही, मी का बदलू? बघा, मी समजा असं ठरवलं, मी ना अजिबात बदलणार नाही. म्हणजे मी मनाने अजिबात बदलणार नाही. असं मी अगदी असं ठरवलं, नाहीच बदलणार. तरी सुद्धा माझ्या मनात सतत बदलते विचार येत राहणार का नाही? हो, येणार. माझ्या मनातल्या भावना बदलत राहणार का नाही? स्वयंवर तर होणार ते, म्हणजे ते विचार बरोबर होणार का नाही विचारांचं? हा, बरं, माझं शरीर सुद्धा बदलत राहणार का नाही? म्हणजे मग काय झालं माझ्या इच्छेचं? मी काहीही न करता हे बदलत राहणार आहेत ना? हो ना? मग जर तसं आहे तर तो बदल योग्य दिशेला नेण्यासाठी मी प्रयत्न करायचे का नाही, एवढाच सवाल आहे. हो हो हो. हा एक विचार आपण डोक्यात घेऊया की बदल तर होतच आहे आणि बदल तर होणारच आहे, जाणता बदल का करू नये? का करू नये? बरोबर आहे. हो हो हो. आधीचा जो आहे तो नेणता बदल आहे, जो आपोआप होतोय. आता ही संधी आहे का जाणता बदल करावा? हा एक भाग झाला. दुसरा भाग त्याच्यातला असा आहे की मी जेव्हा स्वतःमध्ये जाणता बदल करतो तेव्हा बघा, विचार आणि भावना माझ्या मी जिद्दीकडे नेल्या समजा, म्हणजे माझा आतमध्ये बदल झाला. माझ्या वर्तनातून या विचार भावना दिसायला लागल्या आणि मी ते वर्तन अतिशय कन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने पुढे पुढे नेत गेलो. म्हणजे आता त्याचा परिणाम माझ्या बाह्य वातावरणावरती व्हायला लागला. आता बाह्य वातावरण, जग आणि परिस्थिती सुद्धा जरी तू म्हणालास की ती तशीच आहे, तर पुन्हा एकदा बघ की जग आणि परिस्थिती ही तशीच आहे का ती सुद्धा रोज बदलणारी आहे? आपण बदललो की मग जग आणि परिस्थिती पण आणि रोज आपण बदललो नाही तरी बदलणारच आहे. हो. म्हणजे जग हे परिवर्तनशील आहे, परिस्थिती ही परिवर्तनशील आहे. त्याच्यामध्ये मी माझी कोणती भर घालणार हे पुन्हा कोणाच्या हातात आहे? माझ्याच हातात आहे. आता समजा तू जिद्दीच्या ट्रॅकवरती आहेस, तर तू ही भर तू म्हणालास तसा सकारात्मक घालू शकतोस. आणि तू हट्टाच्या ट्रॅकवरती असलास तर तू तशीही भर घालत असतोस परिस्थितीमध्ये आणि जगामध्ये. हो हो हो. फक्त ती थोडी तापदायक असते. वाटत नसली तरी ती तापदायक असते. बरोबर? म्हणजे भर घालायची का नाही आणि ती कशी घालायची याचा चॉईस माझ्याकडे आहे. हो. आणि कोणती घालायची? मग आता कोणती घालायची? मग आता बघा, पहिला मुद्दा की मी भर जरी घातली नाही कोणत्याच प्रकारची तरी बदल होत राहणार. माझ्याकडे चॉईस आहे स्वतःला बदलायचा किंवा स्वतःला बिघडवायचा, घडवायचा किंवा बिघडवायचा. पण ते आपल्याला माहित नसतं. मग घडवणाऱ्याला नीट माहित असतं की मी घडवायलो, पण बिघडणाऱ्याला माहित नसतं आपण बिघडायलो. बरोबर. पण आता हे दोन्ही चॉईस आपल्याला कळत आहेत. हो, आता आपल्याला कळत आहे. मग ज्या वेळेला मी घडवायच्या दिशेने स्वतःला बदलायला लागतो, त्याच्यामुळे माझं बाह्य वातावरण बदलायला लागतं. पण हे वातावरण बदलणं आणि त्या वातावरणाचं हवामान होणं याला वेळ लागतो. वातावरण, हवामान. अच्छा. हा हा हा.
माझं माळराने हो आणि त्याच्यावरती मी माझ्या पद्धतीने शेत पिकवायला लागलो. बरोबर आहे. वाडी तयार केली, हो, हिरवा सगळा रंग माझ्या त्या हो, भकास माळरानावरती चढला. हो. आता तिकडे तरतऱ्हेची अशी झाडं आली. झाडं आली. छान वाटलं. हो, छान वाटलं. काय बदललं? वातावरण बदललं. वातावरण बदललं. बरोबर आहे. माझ्याकडून अजून कोणीतरी स्फूर्ती घेतली. हो. तो माझ्याशी बोलायला आला, भेटायला आला. त्यानं पाहिलं, त्यानं स्वतःच्या शेतीमध्ये तसं केलं. हां, स्वतःच्या अजून 4 कल्पना टाकल्या. त्याचं शिवार हिरवं झालं. पाहिल्याशिवाय कळत नाही लोकांना. बरोबर. असं होता होता गावाचं शिवार हिरवं झालं, तर हवामान बदललं. बरोबर. बरोबर. आणि जर हे होता होता तो हिरवा विचार जिल्ह्यापर्यंत पोहोचला, राज्यापर्यंत पोहोचला, देशापर्यंत पोहोचला, तर पर्यावरण बदलतं. बरोबर. पर्यावरण बदलायचं असेल, म्हणजे अख्खं जग बदलायचं असेल, तर पहिल्यांदा हवामान बदलायला पाहिजे. हवामान. आणि हवामान बदलायचं असेल तर पहिल्यांदा वातावरण बदलायला पाहिजे. आणि वातावरण बदलायचं असेल तर पहिल्यांदा मी बदलायला आणि पाहिजे. सर, मला हे सह्याद्रीचा आत्ताच दौरा करून आलो ना, म्हणजे बघून दौरा म्हणजे बघून आलो. तर मला आहे ना हे तिथले जे म्हणजे जे स्फूर्ती केंद्र आहेत, जे बिंदू आहेत त्याचे ते मला असं वाटतं की स्वतः विलास सर अगोदर बदलले. बरोबर आहे. बरोबर. मग नंतर त्यांनी त्यांनी काय जे प्रयोग केले, हे केले. मग एक स्वतः एक मॉडेल तयार केलं. नंतर मग हळू-हळू हवामान बदललं. बरोबर आहे. आणि आता त्यांनी हळूहळू ही कपॅसिटी किंवा क्षमता आपली वाढवली का आता पर्यावरण बदलायचंय. हो. आणि आता बदलायला लागलंय आता पर्यावरण. बदलायला हो, लागलंय. हो, हो. मग आता प्रत्येक माणसाकडे विलास भाऊंसारखा चॉईस असतो. बरोबर, बरोबर आहे. हो, हो. ते जर म्हणले असते, की मी एकट्यानं बदलून काय होणार आहे? तर काय? तर मग ते असंच बाकीच्यासारखंच राहिलं असतं ना. राहिलं असतं ना. हो, हो. आणि मग वातावरणही बदललं नसतं, बदललं नसतं. हवामान बदललं नसतं, हो. पर्यावरण बदललं हो, नसतं. हो, हो. म्हणून जर आपल्याला वैयक्तिक वातावरणातून पर्यावरणातल्या बदलाकडे जायचं असेल, तर आपल्याला सहकाराची सूत्र समजून घेणं आवश्यक आहे. हो, सहकार खूप मोठी गोष्ट आहे. मग ती जरा आम्हाला नीटच समजून म्हणून घेणं आपण आता गरजेचं आहे. जिद्द म्हणजे काय, अपेक्षा म्हणजे काय, त्यातला टेन्सोमीटरचा वापर म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी सहकाराच्या सूत्रांना कशा लागू पडतात ते पुढच्या टप्प्यावरती शिकणार आहोत. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. सर, ही अखंड माहिती ऐकत राहावी अशी वाटते. म्हणजे ऐकत राहून आत्मसात पण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. कसं असतं की हातात जर वाळू धरली काही निष्ठती, काही राहती हातात. म्हणजे जेवढं तुम्ही सांगताय तेवढं आता जरी डोक्यात नाही बसलं तरी एपिसोड पाहून ते आमच्या नक्कीच ध्यानात बसणार आहे. आणि आम्ही याचा नीट अभ्यास करणार आहे. म्हणजे आता अभ्यासाचाच भाग समजूनच आपल्याला ते करायचे. आणि खरंच आहे ना, आधी विलास अण्णा स्वतः बदलले. त्याच्यानंतर हळू तो भोवताल त्यांचं पाहून बदलायला सुरुवात झाली. म्हणजे हवामान बदललं, वातावरण बदललं आणि मी तर त्याच्या पुढं जाऊन म्हणेन, की प्रतिमासुद्धा बदलली. आता जर आपण सॅटेलाईटवरून जर ते फोटो घेतला, तर पूर्वी 10 वर्षापूर्वी काय होतं आणि आज काय आहे तिथं? आणि नुसती प्रतिमा बाह्यांगानं नाही म्हणत मी. शेतकऱ्याची प्रतिमा, शेतकऱ्याकडे पाहण्याची प्रतिमा बदलली. त्या देशाची प्रतिमा बदलते. बाहेर देशातून लोक तिथे येतात. म्हणजे आपली प्रतिमा ही उजळलेली आहे. आणि ही कधी उजळू शकते? तर जी लोकं ध्येयानं प्रेरित होऊन ध्येयातलाच वापरतील, तेव्हाच अशी प्रतिमा बदलायला त्याची मदत होईल. आपण असंच या ज्ञानभांडारातून एक मूठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि कसं असतंय, झरा आहे आपल्यापुढं. आपण काय हौदातून थोडंच बकेट भरून न्यायला लागलो की त्यातलं एक काही कमी होईल. झरा आहे. किती बी आपण उपसायला ना आपण कंटाळतो. पण ते झरा काय खणणार नाही. तर आपल्याला ह्या झऱ्यातून सगळं जेवढं आपल्याला घेता येईल, जेवढं ह्या ज्ञानसागरात आपल्याला न्हाऊन निघता येईल, तेवढं निघायचं आहे.
आपण पुढच्या भागात बघू सहकाराबद्दल गुरुजी काय म्हणतात काय नाही ते आपण ऐकायला जरूर यायचं. राम राम.